महाराष्ट्र राजकारणातील एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांचं आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झालंय। आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे येत असताना ही दुर्दैवी घटना घडली। या अपघातात अजित पवारांसह विमानातील 6 जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय। आज सकाळी 8:10 अजित पवार यांचे विमान मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते। सकाळी 8:45च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना विमानाला तांत्रिक अडचण आली। विमान धावपट्टीवरून घसरून जवळच असलेल्या एका शेतात कोसळले। अपघात इतका भीषण होता की विमानानं तात्काळ पेट घेतला आणि त्याचे 2 तुकडे झाले। नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात विमानातील कुणालाही वाचवता आले नाही। मृतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि एक सहाय्यक कर्मचाऱ्याचा समावेश आहे। या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण राजकीय विश्व स्तब्ध झाले आहे। खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि शरद पवार हे तातडीनं बारामतीकडे रवाना झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केलेत। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत। ही दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्राचे एक खंबीर प्रशासक आणि जनसामान्यांशी नाळ असलेला नेता गमावलाय। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, बारामती।